सरकारी जे सदस्य होते हे सामान्यतः आपला नकारात्मक त्यांच्याविषयी विचार असतो, पण ह्या लोकांनी अतिशय उत्तम सहकार्य सगळ्या बाबतीतलं सगळ्या प्रकारचं अतिशय उत्तम केलं. केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे कुठेतरी साहित्य विश्वातून आता त्याचं स्वागत होतं. एकूणच जर पाहिलं तर 2012 साली ज्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं समिती नेमली होती या सगळ्या पाठपुराव्यासाठी, ते स्वतः ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे आपल्याबरोबर आहेत. सर, काल केंद्र सरकारनं अखेर निर्णय घेतला आहे. 12-13 वर्ष तुम्ही तो लढा देत होते, काय पहिली प्रतिक्रिया? लढा म्हणजे मी किंवा आमची समितीच देत नव्हती, आपला सगळा मराठी भाषिक समाजच आपापल्या पातळीवर काम करत होता. आता याच्यामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये अनेक साहित्य संस्था, साहित्याविषयी आस्था बाळगणारे कार्यकर्ते, उदाहरणार्थ नागपूरचे जोशी आहेत, सातारकडचे एक विनोद कुलकर्णी म्हणून आहेत, किंवा आमची पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद आहे, किंवा मुंबईमध्ये प्रेमानंद गजवी आहे, महेश केळुसकर आहे. ह्या सगळ्या लोकांनी आपापल्या परीने खूप प्रयत्न केले, काम केलं. प्रस्ताव करताना एका गोष्टीची नोंद मात्र तुम्ही अवश्य करा, कारण प्रस्ताव करताना जशी मला सारी नरकेची सगळ्यात जास्त मदत झाली, तसं मार्गदर्शन हे भालचंद्र नेमाड यांचं आम्हाला मिळालं, आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला निश्चितपणाने वाटतं. दुसरीकडे पाहिलं तर ज्यावेळेस ही समिती तयार करण्यात आली आणि अध्यक्षपदाची जबाबदारीच तुमच्यावर टाकण्यात आली, काय त्यावेळेस तुमच्या मनात भावना होत्या आणि काय नेमकं ते आव्हान वाटलं? नाही, सुरुवातीला आपण असल्या अकॅडमिक एक्सरसाइज करणारा माणूस आपण नाही आहोत असं मला वाटत होतं. याचं कारण असं आहे की हे संशोधकाचं काम आहे. याचा अर्थ मी ते काय वाचलेलं नव्हतं अशातला काही भाग नाही. मी लिहिणारा माणूस असल्यामुळं आडवं तिवडं वाचन करणं हे कुठल्याही लेखकाला आवश्यक असतं. तर ते प्रस्तावाच्या अटी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला शक्य आहे. आपल्याकडे श्रीधर व्यंकटेश केटकर, राजाराम शास्त्री भागवत, WB कोलते अशी खूप विद्वान माणसं होऊन गेले आणि त्यांनी याच्यावर खूप काम केलेलं आहे. तर हे फक्त एका रेषेमध्ये जोडणं आणि एक प्रस्ताव तयार करणं हे काम होतं. पण ज्यावेळेला असं ठरलं की मीच त्याचा अध्यक्ष व्हायचं, त्यावेळेला मी म्हटलं की हे आपल्याला फार सिन्सिअरली केलं पाहिजे. आपण बाय ट्रेनिंग संशोधक नसलो, साहित्याचे अभ्यासक नसलो, तरीसुद्धा हे आव्हान आपल्याला स्वीकारणं शक्य आहे. आणि तशा प्रकारचीच समिती मुळामध्ये आम्ही तयार केलेली होती. समितीच्या बैठका घेतल्यानंतर प्रत्येक सभासदाकडून वेगवेगळ्या पद्धतीने इनपुट्स त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने आपापली मतं मांडली आणि ते सगळं एकत्र करून त्यानंतर मग ड्राफ्ट कमिटी आम्ही तिघांची केलेली होती. ह्या सगळ्या याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की सरकारी जे सदस्य होते हे सामान्यतः आपला नकारात्मक त्यांच्याविषयी विचार असतो, पण ह्या लोकांनी अतिशय उत्तम सहकार्य सगळ्या बाबतीतलं सगळ्या प्रकारचं अतिशय उत्तम केलं. दुसरीकडे पाहिलं तर ज्यावेळेस हा लढा तुम्ही प्रस्ताव टाकला त्यानंतरही त्यावर निर्णय होत नव्हता. तुम्ही मधल्या काळात त्यावर खंत देखील बोलून दाखवली होती की सगळं रेडी आहे, सगळं काही प्रस्ताव दिला योग्य आहे, तरी होत नाही. कुठंतरी राजकीय इच्छाशक्ती ही केंद्रातली त्यावेळेस नाही, राजकीय इच्छाशक्तीपेक्षा राजकीय परिस्थिती कोणत्या प्रकारची होती हे बघा. महाराष्ट्राच्या बाबतीत असं आहे की केंद्राकडून काही मिळालं तर कधीही सहजासहजी मिळालं नाही. अगदी महाराष्ट्र राज्य स्थापन होणंसुद्धा आपल्याला खूप त्याच्यासाठी त्याग करायला लागलेला आहे. पण आता जे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारायला पाहिजे ना. याचं कारण असं आहे की आपण मुळात मराठी माणूस त्याचा एक स्वभाव म्हणून जर आपण पाहिलं तर अगदी प्राचीन काळापासून हा देश एकत्र राहणं ही आपली जबाबदारी असल्यासारखं आपला मराठी माणूस वागत असतो. म्हणजे एखादा हिंदी माणूस समोर आला तो त्याची भाषा सोडत नाही, पण आपण लगेच सोडतो की त्याचं गैरसोय त्याची व्हायला नको. हे एरवी चुकीचं आहे, पण ते आपण करत असतो कारण आपली वृत्ती त्या प्रकारची. तर त्याच्यामुळं जरा म्हणजे एक नाराजी होती. वेळ लागतो आहे असं वाटत होतं, वेळ लागतो आहे त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या. त्यामुळं व्यक्तिशः माझ्या व्यक्तिगत पातळीवर मी थोडंसं या सगळ्याकडे अतिशय उदासीनपणे पाहत होतो. पण काल ते जाहीर झाल्यानंतर अतिशय आनंद वाटला. आता जाहीर झालं आहे, आता नेमकी काय जबाबदारी, हा जो दर्जा इतका मिळाला आहे कोणावरती जबाबदारी आहे या दर्जाचा सन्मान वाढवण्याची? याचा सन्मान जो वाढवायचा तर सगळ्यांनी मिळून आपण मराठी ही जी भाषा आहे ही फार समृद्ध भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, त्याच्यामध्ये श्रेष्ठ साहित्याची परंपरा आहे. पण साहित्य म्हणजे फक्त कथा कादंबऱ्या कविता नाटकं नाही. साहित्य म्हणजे ज्ञानात्मक जे व्यवस्था आहे त्या सुदृढ करणं
आणि त्या ज्ञानात्मक व्यवस्था ज्या आहेत त्या वापरत्या राहतील याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. थोडक्यात म्हणजे मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या दृष्टीने अतिशय ठोस पद्धतीने पावलं उचलण्याची फार तातडीची गरज आहे. गेली अनेक वर्ष लढा चालू होता. काल अखेर तो निर्णय झाला आणि महिनाभराने कुठेतरी महाराष्ट्राच्याच विधानसभा लागू होत आहेत. हा कुठे एक संयोग वाटतो? खरं म्हणजे हा आपल्या सगळ्यांनाच सहज दिसणारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये मी वेगळं काय सांगणार. आता ह्या कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असतात तरी आपल्याला जे सोयीस्कर असतील असे राजकीय निर्णय ते घेत असतात. तिथं दुसरा भाजपच्या ऐवजी दुसराही पक्ष असतात तर त्यांनी तेच केलं असतं. त्यामुळं याच्यात आपण फक्त जे अंतिम जे काही झालं आहे ते आपल्यासाठी आनंदाचा आहे एवढा विचार करावा. राजकीय शेरेबाजी मी करणार नाही. आणि निश्चितच पाहिलं तर विधानसभेच्या तोंडावर हा निर्णय झाला असला तरी हा निर्णय झाला ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आता याचा दर्जा वाढवण्याचं जो काही आपल्याला मान त्याचा सन्मान वाढवायचा आहे तो आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसानंच वाढवायचा असं मत प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.